पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। ऊसाला 4,000 रुपये प्रति टन दर द्यावा या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खडका इथं टायर जाळून 21 शुगर कारखान्यासहित जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना आज इशारा दिलाय। परभणी जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने ऊस रिकव्हरीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक करून मागील काही वर्षांपासून धोका देत आहेत। कारखान्यांनी ऊस दर तातडीनं घोषित करावा, पहिली उचल 3,000 आणि दुसरा टप्पा 1,000 रुपये असे मिळून 4,000 रुपये प्रति टन दर द्यावा आणि मागील 2024-25 वर्षातील राहिलेले 200 रुपये तत्काळ अदा करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। अन्यथा येत्या 1 डिसेंबर रोजी 21 शुगर सहित परभणी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊसाचं एक टिपूर न येऊ देता कारखाने बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनामध्ये रामेश्वर मोकासे, ओंकार पवार, सुरेश इके, औदुंबर यादव, रामू यादव, लक्ष्मण यादव, शेषराव मोकासे, माऊली यादव, सतीश सातपुते, रामेश्वर जेगडे, माणिक कोरडे, राजेश कोरडे, नवनाथ मोकाशे, शंकर कोरडे आदींची उपस्थिती होती। गंगाखेड नगर परिषद निवडणुकीसाठी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी बोलताना आमदार गुट्टे यांनी आपल्याकडे धोरणात्मक विकास आराखडा तयार आहे, यापूर्वी सुद्धा आपण केवळ विकासाला प्राधान्य देऊन शहराच्या चौफेर भागात विकास कामं करून जनसामान्यांना दिलासा दिलाय। कारण पायाभूत सुविधा आणि मूलभूत गरजा पूर्ण केल्या शहरासह नागरिकांचंही जीवनमान उंचावतं, त्यामुळे विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन आपण पुढे जात आहोत। मात्र काही लोक केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत असं ते म्हणाले। गंगाखेडच्या पूजा मंगल कार्यालयामध्ये आमदार गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी बांधवांची संवाद बैठक संपन्न झाली। यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केलं। पाथरी तालुक्यासह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय किसान व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज पाथरी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याला रेणुका शुगर साखर कारखान्याकडून प्रतिसाद देण्यात आला असून 2,962 रुपये पहिली उचल त्यांनी जाहीर केली आहे। राष्ट्रीय महामार्ग 61 वरील पोखर्णी टी पॉइंटवर शनिवारी सकाळी 11:15 ते दुपारी 2:30च्या दरम्यान झालेल्या आंदोलनात तालुक्यासह जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे नेते, माजलगाव तालुक्यातील आंदोलनकर्ते तसंच सांगली जिल्ह्यातून आलेले शेतकरी नेते सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या नेतृत्वामध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। महसूल व पोलीस प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारखाना प्रतिनिधींशी संपर्क साधला। रेणुका साखर कारखान्याचे प्रशासनातील कर्मचारी यांनी ऊस दर संदर्भात लेखी स्वरूपात पत्र दिल्यानंतर आंदोलकांनी वाहनासाठी रस्ता मोकळा करून दिला। परभणी शहरातल्या देशमुख हॉटेल ते उडा महादेव आज डांबरीकरण रस्त्याचं काम सुरू असून आज विशाल बुधवंत यांनी या रस्त्याच्या कामाला भेट देऊन या कामाची गुणवत्तेची पाहणी केली। त्याचबरोबर सर्वत्र नागरिकांनी आपण होणाऱ्या कामाची गुणवत्ता तपासावी असं आवाहन देखील विशाल बुधवंत यांनी केलंय। पाथरी तालुक्यातल्या बोरगावांजवळ सेलू रस्त्यावर उधारीच्या 5,000 रुपयाच्या कारणावरून हाणामारीची घटना 22 नोव्हेंबर रोजी घडली होती। या प्रकरणी गुरुवारी पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। बाबुराव जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 22 नोव्हेंबर रोजी आरोपी शरद बागल यांनी घटनास्थळी कोयत्यानं वार करून डावा पंजा जखमी केला, तर दुसरा आरोपी गोपाळ गायकवाड यानं फिर्यादीची मोटरसायकल घेऊन गेल्याची तक्रार आहे। पुढच्या वेळी जीवे मारू अशी धमकी दिल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी पाथरी पोलिसात दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। परभणी शहरातील प्रसिद्ध समाजसेवक तथा डॉक्टर भारत नांदुरे यांच्या वतीनं 30 नोव्हेंबर रोजी ताडकळस इथं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या शिबिराचा लाभ महिलांनी घ्यावा असं आवाहन डॉक्टर भारत नांदुरे यांनी केलंय। ताडकळस परिसरातील नागरिकांसाठी यापूर्वी अनेक शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं दिल्ली येथील सुप्रसिद्ध डॉक्टर एस कुमार यांच्या उपस्थितीत मोफत तपासणी शिबिर 11 नोव्हेंबर रोजी 2 वाजता घेण्यात आलं। त्याचप्रमाणे गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठ दुखी, मानेचे आजार आदींसाठी प्रसिद्ध डॉक्टर केदार खटिंग यांचं मोफत शिबिर उपलब्ध करून देण्यात आलं होतं। या शिबिरात मोफत गोळ्या औषधी वाटप करण्यात आल्या होत्या। यापुढेही नागरिकांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहण्याची ग्वाही
डॉक्टर भारत नांदुरे यांनी दिली आहे. ताडकळस परिसरातील महिला भगिनींनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि औषधोपचार शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर नांदुरे यांनी केलंय. सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या. शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात. दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी. संपर्क 9921691008. गंगाखेड नगर परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांची आज गंगाखेड इथं जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील, सुरेश देशमुख, बाळासाहेब देशमुख, सिद्धार्थ हातीआंबिरे आदींसह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यावेळी अमित देशमुख यांनी काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं. पाथरी तालुक्यातल्या देवनांदरा येथील श्री रेणुका शुगर्स लिमिटेड या कारखान्यानं यंदाच्या 2025-26 च्या ऊस हंगामासाठी 2,962 रुपये प्रति मेट्रिक टन एवढा ऊस दर शनिवारी जाहीर केला आहे. ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अखिल भारतीय किसान सभेनं कारखान्याकडे मागणी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत झालेल्या प्रत्यक्ष चर्चेनंतर श्री रेणुका शुगर्स कारखान्यानं ऊस दर जाहीर केला आहे. परभणी येथील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीनं तसंच लॉयन्स क्लब परभणी, शकुंतला रामराव गबाळे सोशल फाउंडेशन, समर्पण चॅरिटेबल फाउंडेशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा परभणी यांच्या सहकार्यानं 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळात देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं मराठवाडा स्तरीय महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरामध्ये लिव्हर, फुफ्फुस, हृदय, किडनी, सांधे आणि बोन मॅरो प्रत्यारोपणासह तज्ज्ञांसह कर्करोग, मेंदू व मणका, प्लास्टिक सर्जरी आणि रेडिएशन थेरपी या क्षेत्रातील राज्यातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे. सर्व विभागातून रुग्णांसाठी मोफत तपासणी, उपचार, मार्गदर्शन आणि आवश्यक सल्ला दिला जाणार असल्याची माहिती डॉक्टर एकनाथ गबाळे यांनी दिली आहे. सेलू शहरातील रसोई हॉटेलचे मालक शंकर लक्ष्मण टाके यांनी हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना 29 नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. सेलूच्या नूतन महाविद्यालय नाका परिसरामध्ये टाके यांचं रसोई हे हॉटेल आहे. या ठिकाणी दोरीच्या सहाय्यानं पत्राच्या लोखंडी रॉडला गळफास घेऊन टाके यांनी आत्महत्या केली आहे. टाके हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले होते. आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. सोनपेठ नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं सोनपेठ नगराध्यक्ष पदाचे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संभाजी घोडके यांच्या प्रचारार्थ सोनपेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली. सोनपेठ शहराला भकास करण्याचं काम मागील 20 वर्षात झालंय. तसंच सोनपेठमध्ये मतदारांना दबाव व दडपण आणण्यात येत असल्याचा आरोप देखील आनंदराज आंबेडकर यांच्या वतीनं करण्यात आला. या सभेला सुरेश फड, डॉक्टर सुशील सूर्यवंशी, विनोद काळे, किरण घोंगडे, माधव जमदाडे आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या वतीनं सुप्रसिद्ध लेखक बाबा कोटंबे यांच्या ऊन सावलीच्या शोधात या कादंबरीचा प्रकाशन सोहळा 30 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल सभागृहामध्ये 10:30 वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर रणधीर शिंदे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉक्टर आसाराम लोमटे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कीर्तिकुमार मोरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय.
गंगाखेड तालुक्यात जमीन मोजणीच्या जुन्या वादावरून दोघांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 27 नोव्हेंबर रोजी सकाळी भूमी अभिलेख कार्यालयात घडली। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। मालेवाडी येथील जयसिंग ठाकूर यांच्या जमीन मोजणी वादाच्या अर्जावर 27 नोव्हेंबर रोजी गंगाखेडच्या भूमी अभिलेख कार्यालयात सुनावणी सुरू असताना या जमीन मोजणीच्या जुन्या वादाच्या कारणावरून यशवंत भालेराव यांनी जयसिंग ठाकूर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तर अनिल चव्हाण यांना खून करण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद जयसिंग ठाकूर यांनी दिल्यावरून गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।